राम राम शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आपण आलेलो आहे। आपण या व्हिडिओचा मागे एक व्हिडिओ बनवला होता या प्लॉटचा। आपण या आले प्लॉटला मागेलचा जो व्हिडिओ बनवला तो 60 ते 70 दिवसाचा होता। आता आले प्लॉटला 90 दिवस झालेले। 90 दिवसातील आली परिस्थिती तसेच पुढील नियोजन आणि पडणारा पाऊस याबद्दल आपण सखोल डिस्कस या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण आता सध्या या प्लॉटचा एक खडा काढला तर आपल्याला 20 ते 25 फुटवे प्रति एक खडा बघायला भेटलेले। अतिशय सुंदर फुटव्यांची संख्या ही आपल्याला सध्या स्थितीत या प्लॉटमध्ये बघायला भेटते। आले प्लॉटमध्ये 90 ते 95 दिवस किंवा 100-110 दिवसानंतर हुंडेबाडे म्हणा किंवा गदे फुलं या आपल्या प्लॉटमध्ये दिसायला लागत असतात। हेच म्हणजे आपल्याला इंडिकेटर असतं की आपल्या प्लॉटची जी वाढ आहे ती पूर्णपणे थांबणार आहे। यानंतर होते काय, हुंडेबाडे निघाल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये जी फुटव्याची संख्या आहे ती कमी होत जाते। तसेच खालील माल बनण्यास जो आपल्याला खड्याला साईज येण्यास मदत ही होत असते। परंतु झाले काय, मागील 8 दिवसापूर्वी पाऊस हा जास्त प्रमाणात झाल्यामुळे ही जमीन पूर्णपणे ब्लॅक कॉटन सॉइल असल्यामुळे जमिनीने पूर्णपणे पाणी धरून ठेवल्यामुळे प्लॉटमध्ये पिवळेपणा हा आलेला आहे आणि प्लॉट पूर्णपणे स्ट्रेसमध्ये गेला होता। यासाठी आपण आता सध्या लगेचच सिलिकॉन ड्रिपने 500 ग्राम तसेच त्यासोबत के सिलिकेट कृष्णा व्हॅली कंपनीचे 200 ml सिलिकॉन बॅक्टेरिया हे दिलेले। वरतून स्प्रेला आपण पॅन्टॅकॅम बेनेलॅक झिल प्लस मॅन्कोझेब हा घटक आपण टिपका आणि करपा नियंत्रणासाठी त्यामध्ये डेलिगेट 10 ml प्रतिपंप व त्यामध्ये अँटीबायोटिक म्हणून प्लांटोमायसिन अशा 3 घटकांचा वापर आपण स्प्रेसाठी केलेला आहे। तसेच ड्रिपद्वारे आपण पुढील नियोजन याला 4 किलो कोकुली आणि 2 ते 2.5 किलो झुका याप्रमाणे देणार आहोत। तसेच इडून पुढील जे नियोजन असतं शेतकरी बांधवांनो, हुंडेबाधे निघाल्यानंतर आपल्याला आले पाल्यावरती विकायचे नाही तर खाली विकायचे हे आपण लक्षात धरून खाली आल्याच्या साईजला कशी मदत होईल यानुसार कार्य करावे। आता पुढील भेसळ डोस टाकत असताना त्यामध्ये MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश याचा नक्की वापर करावा। पोटॅश असल्यामुळे होते काय, आपल्या जे कंद आहे कंदाच्या जाडी होण्यास मदत भेटते। त्यामुळे पोटॅशचा वापर आपल्याला इडून पुढील जे वॉटर सोल्युबल खतं सोडू त्यातसुद्धा आपल्याला पोटॅशचा वापर करणे गरजेचे ठरत असते। यासाठी आपण कोणकोणते खतं वापरतो, 05234 म्हणा, 0050 4247 अतिशय सुंदर ग्रेड व त्यानंतर पी बूस्टर 4847 यांचा वापर आपण स्टेप बाय स्टेप करत असतो। परंतु हे कोणत्या प्लॉटसाठी नियोजन सांगतोय, ज्या प्लॉटमध्ये कुठेही आपल्याला 1-2 किंवा मरीचं 0% प्रमाण आहे। या प्लॉटमध्ये आपल्याला पूर्ण प्लॉट बघू शकता आपण, प्लॉटमध्ये कुठेही मरीचं किंवा सडीचं आपल्याला प्रादुर्भाव पहिल्यापासून जाणवलं नाही। कारण की आपण प्लॉटचं नियोजन ठेवत असताना प्लॉट बेनं हे करकरीत ठेवलेलं आहे, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची सड किंवा मर नव्हती। त्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे की जमीन ही नवीन होती। जमीन नवीन असल्याचे फायदे असे होते, जमिनीतील बुरशी ही म्हणजे माहीत नसतं की आले पिकात जी बुरशी ती वारंवार त्या जमिनीत पडेल असती। आपल्याला आले पिकात सड येण्याचे मुख्य कारणच हे ठरत असते की आपल्या जमिनीत वारंवार आले घेतल्यामुळे तेथील जी बुरशी ती आपल्याला पिथियम ही फार सत्वत असते। ही जी सड लागते म्हणजे हेच पिथियम बुरशी। या पिथियम बुरशीचा जर का आपल्या प्लॉटमध्ये 0% प्रादुर्भाव असेल तर मी सांगितलेल्या वॉटर सोल्युबलचा वापर करावा। अन्यथा हे स्टॉप करून आपल्याला विविध असं ट्रायकोडर्मा म्हणा, जैविकरित्या सुडोमोनस यांचा वापर करणे। नंतर म्हणलं केमिकलमधून तर मेटॅलॅक्झिल 35%, त्यासोबत एखादं अँटीबायोटिक व्हॅलोडेमायसिन म्हणा किंवा कासुगामायसिन हे 500 ml आणि त्यामध्ये कीटकनाशक क्लोरोसायफर किंवा तुम्ही डेंटसू यासारखे कीटकनाशक ड्रिपद्वारे द्यावं लागतं। कारण की आपण जी बुरशी आहे त्या बुरशीच्या 3 स्टेजेस असतात। तर प्रायमरी इन्फेक्शन करते, नंतर सेकंडरी आणि टर्शरी। प्रायमरी इन्फेक्शनमध्ये आपल्या प्लॉटमध्ये 2 ते 3 स्पॉट आपल्याला आढळून येतात। यावेळेस कंट्रोल करणे अतिशय इझी जाते, परंतु शेतकरी बांधव त्यावेळेस कोणतेही कंट्रोल मेजर घेत नाही। अशा वेळेस आपण स्पॉट ड्रिंचिंगसाठी हायड्रोजन पेरॉक्साईड याचा स्पॉट ड्रिंचिंगला वापर करावा किंवा मेटॅलॅक्झिल आणि त्यामध्ये क्लोरोसायफर हे स्पॉट ड्रिंचिंग केल्याने जागेची सड जागीच नियंत्रित होते। हे होते काय, आपल्या जमिनीतील बुरशी ही पूर्ण प्लॉटमध्ये अटॅक करत असते, परंतु जिथं विकर पॉईंट बुरशीला सापडतो तिथं आपल्याला पिवळा ठोंग लागलेला दिसतो। नंतर त्याचे वाळलेल्या काडीत रूपांतर होते आणि सडमध्ये। नंतर सेकंडरी इन्फेक्शन म्हणलं तर पांढरे किडे तिडून पळतात आणि ते प्लॉटमध्ये 10 ते 15 स्पॉट आपल्याला दिसतात, ते सेकंडरी इन्फेक्शन। तर टर्शरी इन्फेक्शन म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये 30 ते 40% मर आलेली, सड आलेली आहे आणि प्लॉटमध्ये खड्यामध्ये पूर्णपणे पिलपिल होऊन इथं आळाई आपल्याला बघायला भेटते, पांढरी आळाई।
अशा वेळेस आपल्याला जास्त खर्च न करता त्यामध्ये मका लावून पूर्ण प्लॉटला चुना, कळीचा चुना 200 ग्राम किंवा 400 ग्राम आणि त्यासोबत कॉपर सल्फेट म्हणजे स्वस्तात मस्त, यामुळे आपली जागेच मर सड आणि प्लॉट ही सुद्धा जागेवर स्टॉप होईल. त्यामुळे 30 ते 40% सड असेल तर कोणतंही प्रोडक्ट त्यावरती वर्क करत नाही. त्यामुळे प्रायमरी इन्फेक्शन आपण अतिशय सुंदररित्या कंट्रोल करू शकतो. प्रायमरी इन्फेक्शन झाल्यानंतरच आपण तात्काळ त्यावरती ट्रीटमेंट करणं अत्यंत आवश्यक ठरत असते. जे प्लॉट पूर्णपणे 100% निरोगी आहे त्यांनी वॉटर सोल्युबलचे खतांचे नियोजन आणि मायक्रोन्यूट्रियन यांचा सुंदररित्या वापर करावा. जसे की आता फेरस सल्फेट, फेरसचा आपल्याला 6% येतील किंवा 12% येतील. 12% फेरस आपल्याला स्प्रेद्वारे किंवा ड्रीपद्वारे सुद्धा घेऊ शकतो. पण 6%तला फेरस आपल्याला ड्रीपद्वारे 500 ग्राम. त्यासोबत झिंक ऑक्साईड फॉर्ममधलं 39%तला झिंक आपल्याला 500 मिली प्रति एकर घ्यायचा आहे. हे का तर आपल्याला प्रत्येक मायक्रोन्यूट्रियन जर का व्यवस्थित असेल तर आले पीक आपल्याला सुंदररित्या उत्पन्नात वाढ आणि हे बघायला भेटेल. त्यामुळे एकरी जर का आपल्याला 200 ते 250 क्विंटल याप्रमाणे उत्पन्न घ्यायचे असेल तर ज्या टायमाला जे अन्नद्रव्य हवे ते अन्नद्रव्य देता आले पाहिजे. वरतून करपा आणि टिपका नियंत्रित करणे हे अत्यंत आवश्यक ठरत असते. व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, आभारी.